बहीण होणार डबल खुश, कारण की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित देण्याचा निर्णय झालाय. मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी बैठकीमध्ये 2 हप्त्यांच्या निधीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आज थोड्याच वेळात 12 जिल्ह्यात लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे 1,500 आणि डिसेंबरचे 1,500 असे टोटल 3,000 रुपये जमा होणार आहेत. राज्यात निवडणूक सुरू झाली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारने हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. लाडक्या बहिणी नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत होत्या, पण सरकारने नोव्हेंबरबरोबरच डिसेंबरचा हप्ता देत असल्यामुळे बहिणींची नाराजी 100% दूर होणार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे साहेब यांनी दिली. लाडक्या बहिणींना हे 2 हप्ते एकत्रित द्यायचे असल्यामुळे हे पैशांचं वितरण 2 नव्या नियमानुसार होणार आहे, ज्यामुळे सकट सर्व बहिणींना पैसे मिळणार नाही. आता ज्या बहिणींनी KYC केली आहे त्या बहिणींचा पैसे बंद होणार, कारण लाडकी बहीण योजनेच्या 17व्या आणि 18व्या हप्त्याच्या एकत्रित वितरणासाठी KYCचा नवा नियम लागू केलाय, ज्यामुळे 1.5 कोटी महिला अपात्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमचा लाभ सातत्याने सुरू ठेवायचा असेल तर KYCचा नियम नेमका काय आहे, का 1.5 कोटी महिला अपात्र होत आहे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळवण्यासाठी, KYCच्या क्लिअर करायची आहे, ते त्वरित तुम्ही जाणून घ्या. कारण की KYC मध्ये केलेली जगचूक जर तुम्ही सुधारली तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे, अन्यथा कुठलेही पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. सरकारनं सांगितल्यानुसार नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आता थोड्याच वेळात जमा होणार आहे, पण KYCच्या नियम असल्यामुळे बऱ्याचशा बहिणींना याचा मेसेज येणार नाही. आता 1.5 कोटी महिला जर यांचे पैसे बुडण्याची शक्यता आहे. बऱ्याचशा महिलांनी KYC केली होती. परेशान भगिनींनी KYC न करताही त्यांना सप्टेंबरचा ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता. त्यांना वाटले KYCची गरज नाही, पण KYC आता बंधनकारक तर केलीच आहे, पण जवळपास 80 लाख महिलांनी KYC केली आहे. त्या महिलांपैकी 50 लाख महिलांची एक गंभीर चूक लक्षात आली, त्यामुळे त्यांना ऑक्टोबरचे जरी पैसे मिळाले असले तरी त्यांचे पैसे पुढचे बंद होऊ शकतात. मुख्यमंत्री यांनी अतिशय कडक शब्दात सांगितलं आहे की दिलेल्या आदेशांचं पालन जर केलं नाही तर तुमचे पैसे बंद होणार. आता तुम्ही जर नियम पाळला नाही तर तुमचे पैसे कायमस्वरूपीचे बंद होणार. मग आता तो नियम कोणता आहे, कोणती ती चूक आहे जी तुम्ही करायची नाहीये? बँक खात्याचा नियम नेमकं काय आहे? 8 कोणत्या अशा बँक आहेत की ज्याच्यामध्ये खातं असलं तर लाडकी बहीण अपात्र होणार आहे? नोव्हेंबर डिसेंबरचा एकत्रित हप्ता जर तुमच्या खात्यात तुम्हाला मिळवायचा असेल तर KYCचा नवा नियम काय आहे? तुम्हाला जर खरोखर 3,000 रुपयाची गरज असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा, कारण की सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता सगळ्या बहिणींना दिला होता. आता निवडणूक आल्यामुळे एकत्रित 2 हप्ते देण्याचं सरकारनं ठरवलेले. निवडणूक सुरू होणार, मतदान होणार आहे, पण पहा सगळ्या भगिनींना पैसे द्यायचे ठरलेलं आहे सरकारचं, पण त्यातल्या त्यात काटेकोरपणे पैसे देण्याचा आदेश आल्यामुळे आता 1.5 कोटी महिला अपात्र होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. आता फक्त तुम्ही या सूचना आचरणात आणा. नियम तुम्ही लक्षात जर घेतला नाही, नियम जर पाळला नाही तर पैसे बंद होणार. मग तुम्हाला डिसेंबरचा तर हप्ता मिळणारच नाही, नोव्हेंबरचा मिळणार नाही, आणि इथून पुढचे सगळे पैसे बंद होऊ शकतात. त्यामुळे लक्षपूर्वक तुम्ही ही माहिती पाहायची आहे, कारण की जर तुम्हाला पैसे मिळवायचे असतील कायमस्वरूपी तर तुम्हाला कोणते नियम पाळावे लागतील याची माहिती देण्यात येणार आहे. सरकारने वेळोवेळी सांगितलं होतं की KYC करताना चुका करू नका, KYC लवकरात लवकर करून घ्या, पण महिलांनी याकडे दुर्लक्ष केलंय. घाईगडबडीमध्ये KYC करताना चुका झालेल्या आहेत. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळ्या भगिनींच्या KYC केलेल्यांचे सगळ्यांचे खाते तपासून पाहिले. त्यामध्ये एक अशी चूक सापडली जी सामान्य चूक आहे, ज्यामुळे त्या 80 लाखांपैकी 50 लाख महिला अपात्र होऊ शकतात आणि एकूण 1.5 कोटी महिला अपात्र होणार आहेत. त्याचबरोबर बैठकीत असाही निर्णय झाला की ज्या महिलांनी पोस्टात खातं उघडलं होतं, ज्या महिलांनी स्टेट बँकेत खातं उघडलं होतं, त्यांच्या देखील एक महत्त्वाचा अडथळा त्या ठिकाणी समोर आलेला आहे. त्यामुळे तुमचं पोस्टात खातं असेल किंवा स्टेट बँकेत खातं तुम्ही उघडलं असेल तर तुम्ही ही माहिती लक्षपूर्वक ऐका, कारण की पहिल्या 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. या 12 जिल्ह्यांत लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आता लगेच वितरित होणार. पाहता निवडणूक येणार आहे, मतदान तुम्हाला लगेच करायचंय 8-10 दिवसांमध्ये. त्याच्यामुळे सरकारने लवकरात लवकर भगिनींना पैसे देण्याचं ठरवलंय. फक्त ही चूक करू नका. ही चूक जर केली असेल तर सुधारण्यासाठी 2 दिवसांचा टाईम दिलाय. बघा, 2 दिवसांमध्ये ज्या भगिनी KYCतली चूक सुधारतील त्यांनाच आता पैसे त्या ठिकाणी मिळतील, अन्यथा लाभ बंद होणार. ही माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेली आहे. पहा, जरी तुम्ही KYC केली असेल, तुम्हाला वाटत असेल आपण KYC केली, आता आपल्याला काहीच समस्या नाही, सरकारने सांगितलेले सगळे नियम पाळले, पण लक्षात घ्या एक अफवा मागे पसरली होती की KYCची गरज नाही, KYCची गरज नाही. पण सरकारने अजूनही तारीख 18 नोव्हेंबर जी आहे ही तारीख सरकारने अजूनही कायम ठेवलेली आहे.
त्यामुळे 18 नोव्हेंबर या तारखेआधी तुम्हाला या चुका दुरुस्त करून घ्यायच्यात. पण आता हप्ता वितरण सुरू झाल्यामुळे 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही निष्काळजी राहू नका. हप्त्याचं वितरण आता लगेचच्या लगेच होणार आहे. पण त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की केवायसीचा नवा नियम कोणता आलाय, ज्या महिलांनी केवायसी केली आहे त्यांनी नेमकं कशी चूक सुधारायची आहे, बँक खात्यांचा नेमका काय प्रश्न झालाय, कोणते असे बँकेचे खाते आहेत की जिथे अजिबात पैशाचं वितरण होणार नाही, तुमचे पैसे तुमच्या खात्यात येण्यासाठी तुम्ही नेमकं काय करायचंय, 2 दिवसांचा अवधी कशासाठी दिलेला आहे, त्यावेळेत तुम्ही काय करायचंय की जेणेकरून नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळेल. नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्या वाटपासाठी जी यादी आहे त्या यादीमध्ये पहिले 12 जिल्हे कोणते असणार आहेत, सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो. सरकारने केवायसीची प्रक्रिया ज्यावेळेस सुरू केली होती त्यावेळेस सरकारने 18 नोव्हेंबरचा कालावधी तुम्हाला दिला होता, पण बऱ्याचशा महिलांनी याकडे दुर्लक्ष केलंय. पण सरकारने दिवाळी होती म्हणून सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्ये दिला, ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये दिला. आता महिलांना वाटलं काही गरज नाही, पण सरकारने काय केलंय, आता लक्षपूर्वक ऐका, केवायसीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय. काही महिलांनी अशा चुका केल्या आहेत की त्या चुकांमुळे त्यांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार. आता महिलांनी काय केलंय बघा, सप्टेंबरमध्ये ज्यावेळेस केवायसीची सूचना आली होती तेव्हा काही महिलांनी घाईगडबडीत गर्दीत जाऊन केवायसी केली. पण ती केवायसी करत असताना वेळोवेळी सरकारचे नवनवीन काही नियम येत असतात, काही सूचना येत असतात, अपडेट येत असतात, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि सगळ्या भगिनींकडून एक चूक झाली. ती चूक काय झाली ती चूक तुमची झाली असेल तरी तुम्ही लक्षात घ्यायची आणि तुम्ही केवायसी केली जरी नसेल तरी ती चूक तुमची होऊ नये म्हणून आता इथून पुढचं 2 मिनिटं व्हिडिओ बघायचा. महिलांनी काय केलंय बघा. ज्या महिला विधवा होत्या, ज्या महिला निराधार होत्या, ज्या महिला अविवाहित होत्या पण ज्यांचे वडील त्या ठिकाणी हयात नव्हते, तर अशा महिलांना पूर्वीचा नियम काय होता की तुम्ही वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर तिथे द्यायचा होता आणि त्या आधार कार्ड नंबरवर OTP येऊन त्या ठिकाणी ते सत्यापन होत होतं. पण महिलांनी काय केले, घाईगडबडीमध्ये ज्यांचे पती नव्हते, वडील नव्हते, कोण नव्हते, त्यांनी काय केले, कोणत्या तरी मैत्रिणीचा नंबर टाकला, कुणी एखाद्या मित्राचा नंबर टाकला किंवा CSC संचालकाचा नंबर टाकला, तर काहींनी कोणाचाही नंबर टाकला. तर असं आता चालणार नाही. हा जो आता सरकारने एक नवा नियम केला होता किंवा सरकारने एक सूचना दिली होती 2 दिवसांपूर्वी की ज्या भगिनींचे ती वडील हयात नाहीयेत तर ते दुसऱ्या कुठल्या तरी रक्ताच्या नातेवाईकांचे नंबर टाकू शकतात. आता नातेवाईक म्हणजे कोण, रक्ताचे नातेवाईक म्हणजे आई वडील नसेल तर आई किंवा चुलते असतील किंवा सासरे असतील तर अशा व्यक्तींचा नंबर टाकणं गरजेचं होतं. पण आता बऱ्याचशा महिलांनी काय केलंय, कोणाचेही नंबर टाकलेले आहेत. आता कदाचित मग हा हप्ता येईल पण पुढच्या हप्ते येण्यामध्ये अडथळा येऊ शकतो. आता 17व्या आणि 18व्या हप्त्याच्या वितरणाची जर जिल्ह्यांची यादी बघायला गेली तर जिल्ह्यांची यादी देखील ती कामकाजात आणणे. हे लोकसंख्येच्या दृष्टीने जे छोटे जिल्हे असतात तर त्या जिल्ह्यांना आधी प्राधान्य दिलं जातं. जिथे लाभार्थ्यांची संख्या कमी असते तिथे सर्वात आधी पैशांचं वितरण होत असतं. एका दिवशी 25 लाख महिलांना पैसे पाठवले जाऊ शकतात. हा बँकांचा एक सिस्टीमचा एक भाग आहे, म्हणजे बँकांची मर्यादा येत असते, त्यामुळे एकाच दिवशी इतक्या महिलांना पैसे पाठवणे शक्य नसतं. त्यामुळे टप्प्याटप्प्याने वितरण होत असतं. हे 3 दिवस 4 दिवस 5 दिवस वितरण चालत असतं. मग आता पहिला जिल्हा याच्यामध्ये नांदेड जिल्हा घेतला जाणार आहे, त्यानंतर इकडे नाशिक जिल्ह्याचा नंबर लावण्यात येईल, त्यानंतर पुणे विभागातील सातारा जिल्हा जो आहे त्याचा नंबर लावण्यात येणार आहे, त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वितरण पहिल्या दिवशी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शेवटी जर आपण बघायला गेलो तर पुणे जिल्हा असतो, पण यावेळेस पुणे जिल्हा हा 4 नंबरलाच घेतलेला आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी पुणे जिल्हा जिथे लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे या जिल्ह्यांमध्ये देखील वितरण आता होणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती म्हणजे बीडमध्ये देखील वितरण होणार आहे. त्यानंतर अहिल्यानगरमध्ये देखील वितरण मोठ्या प्रमाणात पहिल्या दिवशी होणार आहे. त्यानंतर इकडे जळगाव जिल्ह्यामध्ये देखील वितरण होणार आहे. त्याचबरोबर इकडे पालघर जिल्हा याच्यामध्ये देखील वितरण होणार. अशा पद्धतीने ही वितरणाची यादी आहे. लाडक्या बहिणींसाठी सरकारने खरोखर पैसे वितरणाची तयारी केलेली असून आता लाडक्या बहिणींना लवकरच खुशखबर मिळणार आहे. आता त्यासाठी तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचं आधार कार्डला बँक खातं लिंक करणं गरजेचं आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा तुमचे पैसे जरी बँकेत जमा झाले तरी तुम्हाला मेसेजेस यायला अडचण येऊ शकते. त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी क्लिअर करून घ्या. तुम्हाला